आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहाटे 5 वाजता उल्हासनगरातील अमृतवेला सत्संगला उपस्थिती लावली। यावेळी सत्संगात सहभागी होत प्रवचन आणि कीर्तन ऐकण्यात देवेंद्र फडणवीस तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं। अमृतवेला ट्रस्टच्या माध्यमातून गोलमैदान परिसरात दररोज मध्यरात्री 2 ते पहाटे 6 या वेळेत आध्यात्मिक गुरु रिंकू भाईसाब यांचा सत्संग आयोजित केला जातो। याच सत्संगाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहिले। यावेळी गुरु ग्रंथ साहिबची सेवा करून हा ग्रंथ डोक्यावर घेत फडणवीस यांनी पालखीत ठेवला। गुरुवाणीचं ग्रहण आणि श्रवण करायला मिळालं। तसंच गुरु ग्रंथ साहिब डोक्यावर घेता आला हे मी भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली। यावेळी त्यांच्या सोबत उल्हासनगर विधानसभेचे भाजपचे उमेदवार कुमार आयलानी आणि कल्याण पूर्व येथील भाजप उमेदवार सुलभा गणपत गायकवाड या देखील उपस्थित होत्या। ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचं कीर्तन होतं आणि विशेषतः गुरुग्रंथ साहिब याच्यामधली जी गुरुवाणी आहे त्या गुरुवाणीमध्ये जे उपदेश दिलेले आहेत, जे माणसाला उत्तम दिशा दाखवतात, मनाला पवित्र करतात, त्याचं श्रवण आणि ग्रहण या ठिकाणी करता आलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं गुरुग्रंथ साहिब डोक्यावर घेऊन मला त्या ठिकाणी त्यांचे आशीर्वाद घेता आले, याचा मला अतिशय आनंद आहे। आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या एबीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा। संपादक रेश्माताई दुधाने 9765529008 आणि 9370508280।